नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण सोलर कृषी पंपाचे फायदे, त्याचा वापर आणि देखभालीसाठीच्या टिप्स या गोष्टी पाहणार आहोत। शासन मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेवर चालणारे पंप देण्याचा प्रयत्न करत आहे। सौर ऊर्जेवर चालणारे पंप चालवताना दरमहा वीज बिल लागत नाही। एकदा उपकरण बसवल्यानंतर ऑपरेटिंग खर्च खूपच कमी असतो। दीर्घकालीन बचत ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा फायदा आहे। याचा दुसरा फायदा म्हणजे जे शेतकरी ग्रीड वीज पुरवठा नसलेल्या किंवा अनियमित वीज असलेल्या भागात आहेत त्यांना सोलर पंपामुळे सतत पाणी मिळते। हे विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागासाठी उपयुक्त आहे। याचा तिसरा फायदा म्हणजे सौर ऊर्जा वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते आणि जीवाश्म इंधनावर अवलंबित्व घटते। त्यामुळे शेती अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनते। वेळेवर पाणी आणि नियमित पाणी मिळाल्यामुळे पिकांचे उत्पादन आणि दर्जा सुधारतो। सिंचनाच्या उपलब्धतेमुळे पिकांची विविधता वाढवता येते आणि हंगामाबाहेरही शेती करता येते। आधुनिक सोलर पॅनल्स आणि पंप सेट्स तुलनेने कमी देखभाल मागतात आणि आयुष्य जास्त असते। नियमित साफसफाई आणि काही तांत्रिक तपासणी केल्यास ते वर्षानुवर्षे चालतात। केंद्र आणि राज्य सरकार आणि विविध योजनांद्वारे सोलर पंपासाठी अनुदान किंवा सबसिडी मिळू शकते। त्यामुळे प्रारंभिक गुंतवणूक कमी होते। सोलर पंप फक्त सिंचनासाठी नव्हे तर पाण्याच्या टाक्या भरणे, पशुपालन आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठीही वापरता येतात। मल्टीयूज फायदे शेतकऱ्यांना अतिरिक्त उपयुक्तता देतात। आता याचा वापर आणि देखभालीसाठीच्या टिप्स पाहू। पॅनलची योग्य दिशा आणि कोन ठेवा। वर्षातून एकदा साफ करा। पंप आणि पॅनलची वार्षिक तपासणी करा। बॅटरी वापरत असल्यास तिची योग्य देखभाल व बदल वेळेवर करा। पाणी पुरवठ्याच्या गरजेनुसार पंपांची क्षमता योग्यरित्या निवडा। प्रारंभिक खर्च जास्त असू शकतो परंतु पेबॅक पिरियड कमी असतो, कारण ऑपरेटिंग खर्च जवळजवळ शून्य असतो। अनुदान आणि कर्ज सामूहिक खरेदीमुळे खर्च आणखीन कमी करता येतो। पंप निवडताना क्षमता, पाण्याचा स्रोत आणि शेतीची गरज लक्षात घ्या। सोलर कृषी पंप शाश्वत, स्वस्त आणि पर्यावरणपूरक सिंचनाचे समाधान आहे। जर तुमच्याकडे निरंतर पाण्याचा स्रोत असेल आणि वीज पुरवठा अनियमित असेल तर सोलर पंप तुमच्यासाठी शेतीसाठी फायदेशीर ठरू शकतो। स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून पात्रता आणि अनुदानाबद्दल माहिती घ्या।